सतां प्रत्यूहसम्भवं मदान्वेदयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं योगाग्रे सर्वविद्याप्रदा भव नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भोला पुण्डलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। देवर्षि नारद महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ।
बालकृष्ण चरणी लक्ष्मणा
हरि भक्ति करे धन्य तो संसारी हरि भक्ति करे धन्य तो संसारी मोक्षकारण सामग्र्यां भक्तिरेव गरीयसि सस्वरूपानुसन्धानं भक्तिरित्यभिधीयते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय।
सगळ्या सत्व गुणांना असं वाटलं की आपल्याला देह असावा. आता सत्वगुण कोणते? तर सर्वार्थाने चांगुलपणा ज्या गुणांमध्ये आहे त्याला सत्वगुण असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला गुण येतो म्हणाले भक्ती, दुसरा ज्ञान, तिसरा वैराग्य, कवित्व, सुप्रतिष्ठा, मनःशांती, कितीतरी गुण सांगाव्यात, सदाचार. या सगळ्या गुणांनी ज्या देहाचा आश्रय केला त्या देहाचं नाव आहे समर्थ रामदास स्वामी. त्यांचा अभंग आज निरूपणासाठी घेतलाय. चिंता करतो विश्वाची असं आईला ज्यांनी वयाच्या 8व्या वर्षी सांगितलं, आणि खरं पाहिलं तर 8व्या वर्षी 8व्याला आठवलं तर 80वं वर्ष सुद्धा छान जातं म्हणाले. पण 8व्या वर्षी आठवा आम्ही आठवूच देत नाही म्हणाले. का आठवू देतो का? अजिबातच नाही. तुझं काय वय आहे का ज्या वयामध्ये मुलांनी चॉकलेट गोळीसाठी हट्ट करावा, वडापावसाठी हट्ट करावा, हल्लीच्या काळात बर्गर, जय जय, आणि त्या वयामध्ये समर्थ त्या फरताळात जाऊन बसले आणि आई शोधत शोधत त्यांना तिथे आली. त्यावेळेला आई चिंता करतो विश्वाची. विश्वाची चिंता करत असताना ज्यांना, म्हणजे विश्वेशाची चिंता करत असताना ज्यांना विश्वाची चिंता लागली असे समर्थ. द्विज सावधान ऐसे, योग्य वेळी सावध झाले. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली घडती. ते क्या रामदासे, ते क्या रामदासे, आयतीने त्या सदा सो प्रणती. हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 हरे राम सर्वत्र विवाह मंगली. काय म्हणतात? सावधान सावधान सावधान. ते गुरुजी ओरडून ओरडून सांगत असतात, पण आम्ही मात्र बेसावध असतो. वास्तविकता बेसावध असण्याची ती वेळ आहे. बघा नारायण पेठेत कळेल असं वाटतंय, पण त्यावेळेला आम्ही नेमके बेसावध असतो. आणि मग व्हायचं ते होतं, पण हे मात्र त्याच वेळेला जागे झाले. 3 दिवस गावाच्या बाहेरच्या चिंचेच्या वृक्षावरती वरच्या फांदीवर जाऊन बसले, कोणाला पत्ता लागला नाही. आणि मग तिथून टाकळीचा प्रवास सुरू झालेला आहे गोदावरीच्या तीराने. आणि किती वर्ष हो, 1 नाही 2 नाही 12 वर्ष त्या गोदावरीच्या पात्रात उभं राहावं आणि भगवंताचं स्मरण करावं. 1200 सूर्य नमस्कार घालावे, 12,000 गायत्री करावा. आणि त्याचा परिणाम काय झाला म्हणाले, ही 12 वर्ष तपश्चर्येची, त्याच्या पुढची 12 वर्ष देशाटनाची, आणि त्याच्यानंतर या 24 वर्षांची तपश्चर्या झाल्याच्या नंतर परिणाम काय म्हणाले. लोकांना उपदेश करण्याची त्यावेळेला आता मी काहीतरी उपदेश करू शकतो असं वाटायला लागले. वास्तविकता ज्या वेळेला महाराज तपश्चर्या करत होते त्याच वेळेला शहाजी महाराज टाकळीला येऊन भेटलेले त्यांना. उल्लेख आहे असा इतिहासामध्ये. आणि तिथपासून शिवाजी महाराजांना त्यांच्या ताब्यात द्यायचं हे शहाजींनी ठरवलेलं होतं, मोठ्या महाराजांनी ठरवलेलं होतं. आणि परिणाम असाच झाला, भविष्यामध्ये सज्जन आणि गड एकत्र आले. एकीकडे तुकाराम महाराजांची हरिकीर्तनाची ताकद होती शिवाजी महाराजांच्या पाठीशी, तर दुसरीकडे समर्थांचं कडकडीत वैराग्य होतं, लक्षात ठेवा. आणि या दोन्ही शक्ती ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला भाळणाऱ्यापेक्षा सांभाळणारे जास्त निर्माण होतात, आणि त्यालाच समर्थ असं म्हणतात, लक्षात ठेवा. आजकालच्या भाळण्याच्याच काळामध्ये
आता त्या मगाशी त्या युट्यूबरनी मला विचारलं, म्हणाले बुवा कीर्तन रेकॉर्ड करू का? आता आम्ही काय प्रसिद्धीला भाळलेली लोक आहोत. मी त्याला म्हटलं कर बाबा. त्या काळात सुद्धा मराठी माणसाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. आपल्याला प्रपंच करता येईल का आणि परमार्थ साधता येईल का, अशा या संभ्रम अवस्थेमध्ये समर्थांनी सगळ्यांचं मन स्थिर करून, मनाचा ठाव घेऊन, मनाला बोध देणारे आणि मनाला उपदेश करणारे असे मनाचे श्लोक लिहिले. विरक्त शिष्य दारोदारी जय जय रघुवीर समर्थ असं म्हणत उभे राहत होते आणि लोकांना आश्वासित करत होते की घाबरू नका, तुमचा राजा जन्माला आलेला आहे आणि त्याच्यासाठी काय करा, बलोपासना करा असं समर्थांनी लोकांना ओढून सांगितलं. शिवाजी महाराजांचं महत्व भारतवर्षाच्या लेखी का अधिक महत्वाचं आहे त्याचं कारण आहे, कारण 15व्या शतकाच्या नंतर ज्यावेळेला राजा कृष्णदेवरायाचा पराभव झाला तेव्हापासून भारतवर्षाला सार्वभौम असा राजाच प्राप्त झालेला नव्हता आणि तो शिवाजी महाराजांच्या रूपाने प्राप्त झाला. आणि शिवाजी महाराजांची ताकद वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते समर्थांनी आणि तुकाराम महाराजांनी केले. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. असे समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य, वसिष्ठांसारखं ज्ञान ज्यांचं, अशा समर्थांना मी विनीत आहे. असे समर्थ तुम्हा आम्हाला उपदेश करत असताना सांगतात, जीवनात येऊन धन्य हा शब्द जर अनुभवायचा असेल तर काय करायला सांगतात ते, धन्य तो संसारी हरी भक्ती करी तयाचा कैवारी देव. धन्य झालो असं आम्ही केव्हा म्हणतो? एवढा या वर्षाचा उत्सव पूर्ण झाला की आम्ही धन्य झालो का? या उत्सवाला विकास बुवांचं कीर्तन ठेवलेलं होतं, कीर्तनाला गर्दी झाली, हो चला आजचा दिवस धन्य झाला असं होऊन चालणार आहे का? ते म्हणाले नाही, याच्या पुढे येणारे सगळे दिवस धन्य व्हावे याचा प्रयत्न सतत आम्ही करतो. धन्यता केव्हा आम्हाला प्राप्त होते? आयुष्याच्या संध्याकाळी प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे मिळाले आणि 1 BHK चा 3 BHK झाला की आम्ही धन्य झालो का? प्रश्न आहे. 7वा वेतन आयोग मिळाला, 8वा मिळाला की आम्ही धन्य असं होईल का? हो, फक्त आमचा खिसा भरला म्हणजे आम्ही धन्य होतो का? कुणाला असं वाटतं जो अधिक श्रीमंत तो अधिक धन्य, कुणाला असं वाटतं, पूर्वीच्या काळी असं वाटायचं ज्याला अधिक मुलं तो अधिक धन्य. म्हणून घरामध्ये संख्या खूप होती, म्हणाले 13 काय विचारत नका हो. असो, मग कुणाला धन्यता द्यायला पाहिजे? त्या कौरवांच्या मातेला धन्यता नको का द्यायला? अधिक पुत्र पण एक मूर्ख शतमूर्ख म्हणाय, जय जय. धन्यता प्राप्त झाली का? अजिबात नाही. ज्याला डोळे अधिक तो अधिक धन्य असं म्हणावं तर मोराला धन्यता द्यावी लागेल, पण तेही नाही म्हणाले. मग खरी धन्यता आहे कशामध्ये? लौकिकात अनेक गोष्टी मिळवण्यामध्येच अधिक धन्यता आम्हाला आजच्या काळामध्ये वाटते. लौकिकातलं सुख मिळालं म्हणजे आम्ही धन्य झालो असं होत नाही म्हणाले. पण अलौकिक अशा परमात्म्याची प्राप्ती जर आम्हाला झाली तर खऱ्या अर्थाने आम्ही धन्य झालो. नुसता भक्त नाही म्हणाले, हरिभक्त जो होतो आणि आपल्या मातेची कूस धन्य करतो, केवळ मातेचीच नाही म्हणाले, पिढ्यानपिढ्या ज्याच्या नावामुळे उद्धरतात त्याला खऱ्या अर्थाने धन्यता देता येते, लक्षात ठेवा. मग असं करणारा जो आहे ते म्हणाले, सामान्य तर जन्माला येतोच, जन्माला आला प्राणी जन्मासी आला, झाला वाढला थोर झाला, केला व्यापही सर्व केला,
आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला असं व्हायचं नसेल, खऱ्या अर्थाने धन्यता आम्हाला प्राप्त करायची असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? धन्य तो संसारी हरी भक्ती करी कयाचा कैवारी देवरा. भगवंताला प्राप्त करून घ्यायचं हे ध्येय आमच्या जीवनाचं असावं. गेले अनेक दिवस समर्थांच्या पादुकांचा दौरा पुण्यामध्ये होता. अनेक ठिकाणी कीर्तन झाली, प्रवचन झाली. कशासाठी हे दौरे काढायचे, कशासाठी हे उत्सव करायचे? आजच्या काळामध्ये आम्ही आमच्या संस्कृतीपासूनच फार दूर चाललेलो आहोत. आमची संस्कृती आज तुम्ही सर्वजण आज आलाय कीर्तनाला, अजून 10 वर्षांनी ही संख्या अशी असेलच का मनात शंका आहे. ती जर तशी असायला नको असेल तर आम्हाला असे उत्सव अधिक पटींनी वाढवले पाहिजे. प्रत्येक मंदिरातले उत्सव 10 दिवसांवरचे, 15 दिवसांवरचे, 2-2 दिवसांवर आले. हे कशाचं प्रतीक आहे? ते म्हणाले आम्ही सुशिक्षित झालो, पण आम्ही सुसंस्कृत झालो का? आम्ही आमच्या संस्कारांच्या जवळ जायला हवंय, आम्ही दूर होत चाललेलो आहोत संस्कारांच्या. मग धन्यता प्राप्त होईल का? केवळ अशक्य आहे. म्हणाले आम्ही ज्ञानी होतोय, ज्ञान मार्गाने भगवंताला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो असे अनेक जण म्हणतात. काय तुम्ही कीर्तन प्रवचनामध्ये अडकलात बुवा? अहो, पण ते वाचायला सुद्धा त्या मुलांकडे वेळ नाहीये, याचं दुःख आहे. म्हणून कीर्तनाची आवश्यकता आहे. का कीर्तन हवंय? आता त्या युट्यूबवर सुद्धा किती वेळ कीर्तन ऐकतात लोक. ज्यांचा पेशन्स असेल ते ऐकतात तासभर कीर्तन, पण ज्यांचा नाहीच आहे 30 सेकंदाची शॉर्ट्स पाहणारे, 30 सेकंदाची रील पाहणारे आमचा आजचं युग आहे. धाडसी युट्यूबर आमचा 2 तासाचं कीर्तन रेकॉर्ड करतोय. जय जय. अशी आमची मानसिकता होत चाललेली आहे. कीर्तनात जे त्याला आणून बसवा म्हणाले इथे, तो आजूबाजूला खेळला तरी चालेल मुलगा, पण त्याला कळू दे कीर्तन म्हणजे काय. आज ही संस्कृती शिकवायलाच कोणी उरलेलं नाहीये. आम्ही जी काही उरलेली लोक आहोत, जी कीर्तन करतो, त्यांना बाहेर गेल्यावर कोणी विचारत नाही. आम्ही कितीही छाती फोडून सांगितलं, कितीही कंठशोष करून सांगितलं, बाबा रे असं नाही, हे असं आहे. नाही म्हणाले आम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान झालेलं आहे. अगा वेद विदू जाहला, माऊलींनी लिहिलंय ज्ञानेश्वरीमध्ये. अरे कितीही ज्ञान मिळव, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञान हा विषय आला म्हणून एक आठवण झाली. जाता जाता आमच्या भट काकू ज्या होत्या त्या आमच्या नारायण मंदिरात कीर्तन शिकल्या होत्या, आणि हा ज्ञानाचा विषय जो आहे त्या काकू इतका छान मांडायचा. पूर्वरंग आणि उत्तररंग अष्टावक्र गीतेचा आख्यान त्यांनी सांगावा अष्टावक्र ऋषींचं, आणि त्या खूप सुंदर पूर्वरंग ज्ञान या गोष्टीचा मांडायचा, आणि उत्तररंग सुद्धा तेवढ्याच ताकदीने त्यांनी मांडावा. मी स्वतः त्यांचं कीर्तन ऋषीबागेत ऐकले. ज्ञान हा शब्द आला आणि मला काकूंची आठवण झाली. त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. मोठी माणसं आधाराला हवी असतात ना, ती जास्त महत्वाची असतात, म्हणून त्यांचं स्मरण. पुढे जाऊया. ते म्हणाले ज्ञान कितीही मिळवा. माऊली म्हणतात अगा वेद विदू तरी जाहला, माते नेणता वाया गेला, कडू सांडोनी उपणीला कोंडा जैसा. ते म्हणाले कितीही ज्ञानी झालास तरी देखील मला ओळखलं नाहीस तर काही उपयोग नाही. म्हणा ज्ञानमार्गाने भगवंताला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो असं अनेक जण म्हणतात, पण अहो त्या ज्ञान प्राप्त करत असताना जे ज्ञान आम्हाला प्राप्त होतं त्या ज्ञानाचा अहंकारच अधिक होतो आम्हाला, आणि जिथे अहंकार आहे तिथे भगवंताची वस्ती होईल का? केवळ अशक्य आहे. म्हणाले ज्ञान मार्गाचा उपयोग नाहीये भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी. ते पुढे सांगतात मग कर्ममार्ग आहे. कर्ममार्गाने भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो. किती प्रकारची कर्म आहेत? नित्य, नैमित्तिक, क्रियामान, निषिद्ध, शुद्ध, काय किती प्रकारची कर्म आहेत? कायिक, वाचिक, मानसिक. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यामध्ये अनारब्ध संचित कर्म असं सांगितलं. ते म्हणाले कर्म कुणीतरी दुसऱ्याने करायचं आणि त्याचा
भोग म्हणजे त्याचा परिणाम जो आहे तो तिसऱ्यानेच भोगायचा. म्हणजे एखादा मोबाईलवर बोलत चालत जात असेल रस्त्याने आणि बसवाल्याने त्याला वाचवायचं म्हणून बस वळवली किंवा दुसरीकडे घेतली आणि तेवढ्यात मी छान व्यवस्थित व्यवस्थित गाडी चालवणारा मला येऊन बसवाला धडकला. ते म्हणाले कर्म कुणाचं आणि उपभोग कुणाला, म्हणजे भोग कुणाला म्हणाले. तिथे जो अपघात होतो त्याला अनारब्ध कर्म असं म्हटलंय एकांनी गीता रहस्यामध्ये. ते म्हणाले असंही कर्म आहे, किती प्रकारची कर्म आहेत, केलेलं कर्म सुद्धा नीट होईलच असं सांगता येत नाही. मग जिथे कर्मच नीट होणार नाही तिथे भगवंत येईल का? ते म्हणाले कर्ममार्ग सुद्धा कठीण आहे. तिसरा मार्ग त्यांनी सांगितला उपासना मार्ग. त्या उपासना मार्गाने भगवंताला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. पण उपासना बोलायची नाही म्हणाले, आणि ती बोलण्याचीच आम्हाला अधिक सवय आहे. ते म्हणाले आज किती जप केला आम्ही वहीवर लिहिला आणि त्याची नोंद करून ठेवली. सगळीकडे जाताना आम्ही जप करतोय मान्य आहे, भक्ती आहे मान्य आहे म्हणाले, पण उपासना दाखवण्याचा विषय नाहीये. ती उपासना आमच्या चर्येवरती दिसली पाहिजे, हा महत्वाचा भाग. समोरची व्यक्ती उपासक आहे का दांभिक आहे हे लगेच कळतं. त्याचं तोंड उघडल्याबरोबर लगेच कळतं. काही जणांच्या चर्येवरून कळतं. इतकं तेज उपासनेचं त्यांच्या शरीरावर दिसत असतं, लक्षात ठेवा. म्हणून हा उपासना मार्ग. पण तो जर असा असेल दंभाचा तर तिथे भगवंताची प्राप्ती होणार नाही. ते म्हणाले मग होईल कशाने भगवंताची प्राप्ती? त्यांनी सांगितलं ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि उपासना मार्ग. तीनही मार्गांना ज्या वेळेला भक्तीची जोड मिळेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने ती भक्ती भगवंतापर्यंत जाईल. ते म्हणाले ज्ञान भक्ती, उपासना भक्ती आणि कर्म भक्ती, हा भक्तीचा ज्या वेळेला जोड मिळेल आमच्या प्रत्येक कर्माला त्यावेळेला खऱ्या अर्थाने आम्हाला धन्यता प्राप्त होईल. ते म्हणाले केव्हा? धन्य तो संसारी हरी भक्ती करी तयाचा कैवारी देवरा. भक्ती प्रेम असं म्हणूया आपण भक्तीला थोडक्यात. आजच्या काळामध्ये भक्ती प्रेम असं म्हणूया. आणि प्रेम जे असतं ना ते कसं असतं म्हणाले, ते निरपेक्ष असतं. भगवंतावर भक्ती प्रेम करायचं आहे. भक्ती प्रेम करायचं आहे आम्हाला भगवंतावर. जिथे अनपेक्ष वृत्ती होते त्याला भक्ती प्रेम असं म्हटलेलं आहे. आजच्या काळामध्ये आम्ही म्हणतो माझं याच्यावर, त्याचं तिचं माझ्यावर, माझं तिच्यावर असं प्रेम आहे आम्ही असं म्हणतो. पण ते खरंच प्रेम आहे का हो? आजच्या काळात लग्न कशी ठरतात बघा. ते म्हणाले तुझं पॅकेज मोठं का माझं मोठं, मग माझं तुझ्यावर प्रेम आहे. नाहीतर काय आहे म्हणाले, नाही पॅकेजशीच लग्न होतं मुळात. असं चर्चेचा फार मोठा विषय आहे तो. मुलाशी लग्न झालं असतं तर 2 महिन्यात मुली परत गेल्या असत्या का? जय जय. हा तिचं पॅकेज बघतो आणि तो हिचं पॅकेज बघतो. एखादी गोष्ट नाही आवडली की ती म्हणते माझं पॅकेज मोठं आहे, मी चालले, जय जय. असो. मग याला प्रेम म्हणायचं का? तात्पर्य एवढंच सांगायचंय मला. मी टीका नाही करत आहे, काळ खूप वेगळा आहे, मला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. पण मूल्य म्हणून काही आहे की नाही आमचं? नीती मूल्य काही आहे की नाही? आम्हाला मान्य आहे पैसा कमवला पाहिजे, पैशाशिवाय आजकालच्या काळात काही चालत नाही. पण त्याला मर्यादा आहे की नाही काही? त्या मर्यादे त्याच्यामध्ये आम्ही कुटुंब व्यवस्था, त्याच्यावरती आम्ही त्या कुटुंब व्यवस्थेला सुळावर चढवायला निघालोय. त्याच्या मागे हा विचार प्रत्येकाने करणं फार गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आणि जोपर्यंत कुटुंब व्यवस्था मजबूत होत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृती, आता नुसतं राम मंदिर उभं जरी केलेलं असलं ना तरी या राम मंदिराच्या मागे किती मोठा उद्देश आहे माहिती का? केवळ नुसतं मंदिर नाही म्हणाले, त्याच्या मागे भारतीय संस्कृती उभी करण्याचा प्रयत्न आहे. आज ज्या गोविंद देवगिरींचा अमृत महोत्सवाचा सोहळा सुरू आहे, आज सांगत आहे त्याची 75 वर्ष ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यातली 50-60 वर्ष समजूया दिली आणि आज एवढं मोठं मंदिर उभं केलं. मी त्यांच्या एकट्याचाच नाही, अनेकांचा त्याला हात आहे, नाही असं नाही. 76 लढाया ज्या राम मंदिरासाठी आम्ही लढलो, 1524 नंतर 2024, 1528 नंतर 2024
एक फोटो आला होता फेसबुक वरती, रामप्रभूंचा पाय दाखवलाय, त्याच्यात 1528 ते 2024 अशी साल दाखवली. भगवंताला तिथपर्यंत पोहोचायला एवढी 500 वर्ष लागली. हे काय आहे? हे का झालं? याचं कारणच आहे आमच्या संस्कृतीवर घाला घालण्यात आलेला होता लक्षात. आणि आजही तेच होतंय, आमच्या संस्कृतीवरच घाला घातला जातोय. आणि तो जर आम्हाला नाहीसा करायचा असेल तर जागृत होणं जास्त महत्वाचं आहे. ते म्हणाले कुठल्या गोष्टीने जागृत व्हायला पाहिजे? आमचं प्रेम किती ठिकाणी वाढलं पाहिजे म्हणाले. सगळ्यात पहिलं प्रेम आमचं वाढलं पाहिजे आमच्या संस्कृतीवरचं, आमच्या भगवंतावरचं, आमच्या घरातल्या व्यक्तींवरचं प्रेम आमचं वाढलं पाहिजे. ते म्हणाले पूर्वी आमच्या वडिलांनी एवढं केलं, तेवढं केलं, तेवढं केलं. ते म्हणाले सांगू नकोस वडिलांचं, तू अधिक 10% करतोयस का? बोल. त्याच्या अधिक 5% तरी कर. त्यांनी जे केलं त्याच्या अधिक 5% तुला करता येत आहे का याचा विचार कर. असं ज्या वेळेला करशील त्यावेळेला आमची पूर्वीची संस्कृती येईल. लक्षात ठेवा. मान्य पूर्वीसारखं सगळं होणार नाही, पण आम्ही विसरू तरी नाहीये निदान. आमच्या घरातला आमची कुटुंब व्यवस्था ज्या वेळेला टिकून राहिली नाही तर फार मोठा घात आहे भविष्यामध्ये. ती टिकायची असेल तर आमच्यामधलं प्रेम वाढणं, निरपेक्ष प्रेम वाढणं गरजेचं आहे. आणि तेच प्रेम भगवंतावर सुद्धा आमचं असलं पाहिजे, म्हणून त्याला भक्ती प्रेम असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे जर प्रेम आमचं राहिलं तरच खऱ्या अर्थाने आम्ही धन्य होऊ. समर्थ रामदास स्वामी हेच सांगतात, भक्ती कशाला म्हणायचं? जी विभक्त नाही ती भक्ती. आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये असलेलं जे अद्वैत आहे, जिथे द्वैतच नाहीये त्याला भक्ती असं म्हटलेलं आहे. जीव आणि शिव हे दोघेही जण एकत्र आहेत, त्याला भक्ती असं म्हटलेलं आहे. इतकं त्या भगवंताशी एकरूप होता आलं पाहिजे. ते म्हणाले भक्ती हे व्यसन आहे. भक्ती म्हणजे काय आहे नेमकं? पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः, कथादिषु इति गर्गः, आत्महत्या विरोधेनेति शांतियः. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी दिलेल्या भक्ती सूत्रात ते सांगतात, भगवंताची पूजा अर्चना करणं ही भक्ती आहे. म्हणून लहानपणी पूजा झाल्याशिवाय मला आठवतं बाबा कधीच ऑफिसला गेले नाही. एक वेळ त्यांना लेट मार्क लागला तरी चालेल, पण पूजा केल्याशिवाय ते कधी घराच्या बाहेर पडले. पूजेमध्ये जो रमतो अधिक त्याला तो भक्तिवान आहे असं सांगितलं. किती उदाहरणं द्यायची, अनेक उदाहरणं देता येतील. मीराबाई त्या मूर्तीच्या समोरच बसून राहत असत, तिथून उठतच नसत. असं पूजा करणारा जो आहे आणि आत्म्याला विरोध करणारा, काय म्हणतात त्याने, मनाच्या ठिकाणी अनेक वाईट विचार निर्माण होतात ना, त्यांना विरोध करायचा आहे. आणि भगवंताची स्थापना तिथे मनामध्ये, हृदयामध्ये करायची आहे. आणि तिथे ती ज्या वेळेला होईल त्यावेळेला आमच्या मनामध्ये भक्ती प्रेम निर्माण होईल. तदर्पिता अखिला चारता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. देवर्षी नारद एक सूत्र पुढचं सांगतात, यथा व्रज गोपिकानां. आधी त्याच्या आधी हे बघूया आपण कशाप्रमाणे भक्ती करायला हवी. म्हणाले त्या व्रजगोपिकांच्या प्रमाणे भक्ती करायला हवी. त्या व्रजगोपिकांनी ज्याप्रमाणे केली त्याप्रमाणे. भगवंताच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि कितीही वैद्यांनी मात्रा दिल्या तरी भगवंताचा आजार काही बरा होईना. या सगळ्या गोपिका इतक्या चिंतेत पडल्या आणि तेवढ्यात देवर्षी नारद आले आणि भगवंताच्या जवळ जाऊन बसले. म्हणाले भगवंता काय आहे? खरं सांगू का नारदा, माझ्या याच्यावरती औषध एकच आहे. ते म्हणाले काय औषध आहे? तू देशील का मला ते? भगवंताने कानात औषध सांगितलं. ते म्हणाले छे रवरव नरकात पडावं लागेल मी हे औषध तुम्हाला दिलं. असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणाले ठीक आहे आणि बाहेर आले. नारद बाहेर आले आणि गोपिकांनी विचारलं त्यांना, काय म्हणाले भगवंत? तुम्हाला मात्र नक्की सांगितलं असेल त्यांनी काय झालंय ते आणि काय औषध आहे ते.
त्यावेळेला नारदांनी सांगितलं, भगवंतांनी असं असं सांगितलं. काय सांगितलं होतं? भगवंत म्हणाले, जो भक्त आपली चरणधुली मला पाण्यामध्ये मिसळून देईल त्याची मात्रा, त्यावेळेला माझ्या पोटातलं दुखणं कमी होईल असं सांगितलं. ती गोपिका म्हणाली लगेच. नारद म्हणतात, अगं वेडी आहेस का? अगं रवरव नरकात जाऊन पडशील. ती म्हणाली, रवरव नाही, अजून कुठला नरक असेल ना त्याच्यापेक्षा अधिक वाईट, तिथे पडली तरी चालेल, पण भगवंताला माझ्या आराम पडू दे. असं नारद सर्वश्रेष्ठ भक्त नव्हते का हो? इथे नारदांचा अहंकार गळून पडलाय. लक्षात. आपल्याला वाटतं मी करतो म्हणजे फारच करतो असं वाटतं. इथे नारदांची काही मोजदाद नाही. तिथे आपण तो कुठे बसू याचा विचार प्रत्येकाने करावा. ते म्हणाले, यथा व्रज गोपिकान, त्या व्रजातल्या गोपींनी इतकं प्रेम भक्तावर भगवंतावरती केलेलं होतं. कबीर महाराज म्हणतात, कबीर कबीर क्या कहत हो, कबीर कबीर क्या कहत हो, जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्यार में, एक एक गोपी के प्यार में बह गए कोटि कबीर, भजो रे भैया राम, भजो रे भैया राम. ते म्हणाले, गोपिकांचं प्रेम एवढं श्रेष्ठ काय? त्याचं कारण आहे. ते म्हणाले, एक एक गोपी के प्यार में बह गए कोटि कबीर. इतक्या श्रेष्ठ त्या गोपिका आहेत आणि म्हणून त्यांचं जीवन अधिक धन्य आहे. समर्थ रामदास म्हणतात, असं प्रेम करणाऱ्या, असं भक्ती प्रेम करणाऱ्या ज्या गोपिका होत्या ना, त्या धन्य संसारी. धन्य तो संसारी हरी भक्ती करी, कयाचा कैवारी देवा. किती प्रेम असावं. आपण केलेलं प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पण करावं. पहाटे उठावं आणि गंगेचं स्नान करून यावं आणि आपला जो रोजचा व्यवसाय आहे तो त्या कबीर महाराजांनी करावा. आणि असं सांगतात की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्यांचे शेले विणायला येत असे म्हणाले, की माझं स्मरण करत असताना माझ्या भक्ताचं काम अर्धवट राहायला नको म्हणून ते येत असत. एवढंच काय, गुलाबराव महाराज सांगतात, राम हमारा भजन करई हम बैठे आराम. ते म्हणतात की आम्हाला रामनाम घ्यायची गरजच नाही, भगवान स्वतः रामनाम घेतात आणि आमची भक्ती पूर्ण करून घेतात. त्यामुळे ते सांगतात, तदर पिता अखिल आचारता. ते म्हणाले, आचार अर्पण करायचं नाही, आचारता अर्पण करायची. म्हणजे नेमकं काय करायचं बुवा? की देवा, हे जे मी काय करतोय ना, ते हे मी करत नाहीये, याची मूळ प्रेरणा तू आहेस आणि तूच माझ्याकडून हे करवून घेत आहेस असं जो म्हणतो, ते असं म्हणून जो ते भगवंताला अर्पण करतो त्याला आचारता अर्पण करणं असं म्हटलेलं आहे. लक्षात. आणि अशी आचारता अर्पण करणारे जे आहेत ते अनेक भक्त आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. म्हणून जनाबाईला कधीही पांडुरंगाच्या देवळात जायची गरज पडली नाही. ती चोख्याला सुद्धा सांगितलं, अरे जाऊ नकोस, ते बघ तो माझ्याशी गप्पा मारायला येतो ना, तसा तुझ्याशी पण येईल बरं का. तिथे जायची काही गरज नाहीये, लक्षात ठेव. फक्त त्याच्यावर विश्वास ठेव म्हणाली, तो नक्की येईल. ती म्हणाली, मी जे काय करते ना ते त्याला सगळं अर्पण करते. गौऱ्या थाकताना सुद्धा विठ्ठल 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 असं म्हणते, म्हणून तिच्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येत असे. लक्षात. अशी आचारता अर्पण करणारा जो भक्त आहे ना, त्याचा भगवंत होऊन राहतो म्हणाले. आणि तो काय करतो? भक्ती पाशी देव घालित असे होई, भक्ती पाशी देव घालित असे होई, भूतसी थोडी अर्जुनाची, भूतसी थोडी अर्जुनाची, भक्ती पाशी देव घालित असे होई, भक्ती पाशी देव.
बघतीये तिथे भगवंत उडी घालतो, हाके सरशी उडी घालोनिया स्तंभ कोडी. प्रल्हादाच्यासाठी आले, त्या ध्रुव बाळासाठी आले, म्हणाले 6 महिन्यात आले. 6 महिन्यात ध्रुव बाला भगवंत प्रसन्न झाले होते बरं का. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं कारण असं आहे की ध्रुव बाळाचं वय कमी होतं म्हणून प्रसन्न झाले, लक्षात ठेवा. कारण त्याचं मन अत्यंत स्वच्छ होत आणि तो इतक्या म्हणजे येताना सुद्धा तो त्या ती जी सुरुची होती की नाही तिला सांगून आला होता, आई मी चाललोय बरं का तपश्चर्याला. ती हसली होती. तिथं ते म्हणाला ठीक आहे हरकत नाही, तरी पण तुझ्या शुभेच्छा आहेत असं समजून मी जातो. 6व्या महिन्यात हो. ते कसं ते नंतर कधीतरी सांगेल, पुढे जाऊया. आणि असा तो मेघे घाली उडी नारायण. म्हणून त्या राजमहालामध्ये भगवंत राहिले नाही. शिष्टाई करायला गेल्यावर भगवान ज्यावेळेला हस्तिनापुरात प्रवेश करते झाले त्यावेळेला त्यांनी रथात बसूनच पाहिलं होतं विदुर आणि त्याची पत्नी दोघेही जण त्याच्याकडे बघताय. त्या विदुर पत्नीला असं वाटलं होतं की नक्की भगवंत येणार आपल्याकडे. आणि तसंच झालं हो. विदुर म्हणतोय अगं येणार नाहीत का भगवंत, एवढं सगळं राजमहाल सोडून आपल्याकडे येतील का. झालं असं हो. भगवंत दारावर उभे राहिले आणि आतमध्ये भगवंताच्याच नामाचं स्मरण सुरू आहे हे लक्षात आल्यावर भगवंत दाराशीच उभे राहिले 1 तास 2 तास. आणि त्याच्यानंतर भगवंतांनी दार वाजवले. अरे मी आलोय, दार उघडतोयस का. त्या दोघांनी दार उघडलं आणि भगवंताकडे बघतायत. दोघांच्या डोळ्यातून अश्रू झाला. भगवंताला या म्हणायची सुद्धा त्यांना शुद्ध राहिली नाही. भगवंत तसेच दारात उभे. आणि असं सांगतात थोडा वेळ गेल्याच्या नंतर भगवंत स्वतः आत आले आणि त्यांनी घोंगडी अंथरून स्वतः ते बसले. हे अजून त्या ह्याच्यातच होते, त्याच भगवंत आले माझ्याकडे याच आनंदामध्ये होते. आणि असं सांगतात भगवंत म्हणतात की अरे मी तिथला सगळा उपहार सोडून आलोय, मला वाढ काहीतरी भूक लागली. भगवंतांनी स्वतः ताट पानात घेतलं आणि खाल्ल्या. म्हणाले कण्या हे काय आहे, ही भक्ती प्रेम आहे हे लक्षात ठेवा. ते म्हणाले हे नुसतं सगळं अर्पण करणं नाहीये, अखिल आचारता अर्पण करणं आहे. हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला भगवंत येतो म्हणाले आणि जीवन धन्य होतं. तयाचा कैवारी देवराणा देवराणा आहे तयाचे मस्तकी तयासी लौकिकी चाडण. त्याचा कैवार घेतो भगवंत, लक्षात ठेवा. अंकित होतो त्याचा ऐसा अंकित भक्त असे म्हणे नाम याची दास. तो अंकित होऊन जातो त्या भक्ताचा, त्या भक्ताला विकला जातो म्हणाले. आणि असं झाल्याच्या नंतर काय होतं श्रोते हो, जे आम्हाला आमच्या जीवनामध्ये अप्राप्य असतं त्याची प्राप्ती व्हायला लागते. त्याला काय म्हटलंय भगवंतानी गीतेमध्ये, योगक्षेमं वहाम्यहम्. असं भक्ती प्रेम देणारा जो आहे त्याचा योगक्षेम चालवण्याचं काम भगवंत करतात. योगक्षेम म्हणजे नेमकं काय, बुवा रोजचं खाणं पिणं चालवतात का भगवंत, असा त्याचा अर्थ आहे का. तसं होत नाही हो. योगक्षेम या शब्दाचा अर्थ काय आहे, अप्राप्यस्य प्रापणम इति योगः आणि तद रक्षणम इति क्षेमः. लक्षात, ज्या अप्राप्त गोष्टी आहेत ज्या सहज प्राप्त होणार नाहीत त्या प्राप्त होतात. मग त्या 2 BHK 3 BHK फ्लॅट आहेत का, अजिबात नाही म्हणाले. ज्या भक्तीची लालसा आमच्या मनात निर्माण व्हायला हवी आहे त्या भक्तीची लालसा अधिक वाढते. ती भक्ती अधिक आमच्या मनामध्ये वाढते आणि आम्हाला अलौकिकत्वाकडे जाण्याची आस लागते. त्या भगवंताला प्राप्त करून घेण्याची आस लागते. याला योग असं म्हणतात. आणि ती भावना तशीच राहणं आणि आम्ही मोक्षापर्यंत जाणं याला क्षेम असं म्हणतात. लक्षात ठेवा. असा योगक्षेम वाहणारा तो भगवंत आहे. मग यालाच म्हणतात तयाचा कैवारी देवराण. ते म्हणाले काय कैवार घेतो म्हणजे करतो काय तो नेमका, आमचं मन विचलितच होऊ देत. कितीही आम्हाला सुख आमच्या दारात येऊन उभे राहिले तरी आमचं भगवंताचं स्मरण हे अखंडतया चाललेलं असतं, अखंडतया चाललेलं असतं. आम्ही ते विसरत नाही कधीही. आणि म्हणून आम्ही कायम लक्षात ठेवावं
आम्ही कितीही उंचीवरती गेलो ना तरी हे सगळं मला माझ्या भगवंतामुळे प्राप्त झालंय ही कृतज्ञता आमच्या मनामध्ये ज्या वेळेला राहील त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आमच्या मनामध्ये भक्ती आहे असं समजावं. लक्षात ठेवा, आमच्या मनात भक्ती प्रेम आहे असं समजावं आणि त्याच्याशिवाय आमचं काहीच अस्तित्व नाहीये हे कायम लक्षात ठेवावं. तयाचा कैवारी देवला म्हणून त्याच्यावरती सगळा भार घालावा आणि आपण मोकळं व्हावं. म्हणून त्या द्रौपदीने हे हृदयस्थ परमात्म्याशी हाक मारल्याबरोबर त्यांनी वस्त्र पुरवली की नाही. हे भक्ती प्रेमच आहे. मग भगवंत काय बघतो आणि आमच्यावरती कृपा करतो तेवढा एक श्लोक घेतो आणि पूर्वरून गाठवतो. केवळ भगवंत भक्तीच पाहतो, दुसरं काही बघत नाही. व्याधस्य चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेन्द्रस्य कायातिर्विदुरस्य यादवपते रुद्रस्य किं पौरुषम् उज्जायात मनीय रूपमपि किं तत्सुदानोधनम्. काय होतं यांच्याकडे? व्याधाचं आचरण काय होतं? ध्रुवाचं वय काय होतं? ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. विद्या पाहून कृपा करतो असं म्हटलं तर गजेंद्राला कुठली विद्या होती? आणि याती बघून कृपा करतो तर विदुराची कोणती याती होती? रूप बघून कृपा करतो तर त्या बुद्धीला रूप होतं का? नव्हतंच कोणी. आणि धन पाहून कृपा करतो तर सुदाम्याजवळ काय धन होतं? ते म्हणाले केवळ एकच गोष्ट बघतो भगवंत काय? भक्त्या तुष्यति केवलम न तु गुणैर भक्ति प्रिय श्रीपती भगवान गोपाल कृष्ण महाराज. ते म्हणाले असं कृपा करणारा तो आहे आणि अशी कृपा ज्याच्यावरती होते त्याच्या मनस्थिती काय होते? म्हणाले चाड नाही तया हरीची या दासा लौकिकी सहसा रामदास. ते म्हणाले त्याला कुठल्याही गोष्टींची लालसा मनात राहत नाही. केवळ एकच जीवनाचं ध्येय होतं आणि ते म्हणजे भगवंत. आणि असा भक्त काय म्हणतो की आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. का तर भक्ती ही अतिशय गोड आहे. कशी आहे भक्ती सांगितलं सूत्र श्लोकामध्ये. ते म्हणाले मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्ष प्राप्त करायचा असेल तर भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण काय? स्वस्वरूपानुसंधान भक्ती नित्यभिधीयते. आम्हाला मोक्षापर्यंत नेणारी ही भक्तीच आहे आणि म्हणून आम्ही भक्ती करावी. हाच आशय मूळ पद्यात सांगत असताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात. धन्य तो संसारी हरि भक्ती करी. धन्य तो संसारी हरि भक्ती करी. God.
श्री गणेश जन्मोत्सवाच्या या उत्सवामध्ये आज उत्सवाचा हा दुसरा दिवस. आपण सर्वजण अत्यंत उत्तम संख्येने कीर्तनासाठी उपस्थित आहात, त्याचा आनंद आहे. भट कुटुंबीय, त्यांचे सहकारी सगळेजण या उत्सवाचं आयोजन या ठिकाणी करत असतात. त्यांनी यावर्षी मला कीर्तन करण्याची संधी दिली, त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्व श्रोत्यांच्या विषयी ऋण व्यक्त करतो आणि गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो की आमच्या संस्कृतीवर आलेलं हे जे संकट आहे ते दूर कर आणि पुन्हा एकदा हे मंदिर आणखी भरून वाहू दे अशी प्रार्थना करतो आणि अशीच कीर्तन इथे होऊ देत अशी प्रार्थना करतो. भगवंताचं गोड नाम घेऊया आणि उत्तरंगाकडे वळूया. श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया श्री गजानन जय आई मला वाढतेस का पहिली गरम गरम भाकरी? आई मला वाढ, आई मला वाढ, आई मला वाढ. ती दोन्हीही मुलं समोर बसलेली होती. ती त्या काटवटीमध्ये भाकरी थापत होती आणि पहिली भाकरी तिची तव्यावर पडलेली होती. 4 घरी काम केलं आणि सूर्य डोक्यावर आल्यावर ही ती जोंधळे घेऊन आली होती आणि त्याच्यानंतर ते तिने दळलं जे काय मिळालेलं होतं ते आणि त्याच्यानंतर ते पीठ कालवून ती त्या भाकरी थापत होती. ती म्हणाली आज तुम्हाला फक्त कोरकोरच भाकरी देणार आहे बरं का मुलांना. 4 दिवस झाले आमचं ते येणं घरी आलं नाही म्हणाल. आणि असं म्हणत असताना आई अगं असं का म्हणतेस बरं? अगं त्यांच्यासाठी भाकरी तू आता घेऊन जाणार आहेस की नाही? मग येणं का म्हणतेस ग? असा प्रश्न ती लहान मुलं विचारतायत. असं म्हटल्याबरोबर तिने फाटकन त्याला फटका मारला. म्हणाली उठ मेले. त्याला पळवून लावलं. कोण होत हो ही अत्यंत श्रेष्ठ अशी विभूती? कोण होती? त्यांनी सांगितलं इथे देहू क्षेत्री झाला श्री विठ्ठल भक्त जो महाज्ञानी. देहू क्षेत्री झाला श्री विठ्ठल भक्त जो महाज्ञानी. संत तुकारामी दो संत तुकारामी जोडावे हात त्यास लांबूने राम 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 हरे हरे राम 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 प्रभो क्षमा राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम. त्या देहू क्षेत्रात जन्माला आलेले पण ज्यांचा देहू सार्थकी लागलेला होता असे. आम्ही पण देहूतच जन्माला आलेलो आहोत पण आमचा देहू मात्र इथेच आहे ना. आणि त्यांचा देहू
भगवंताला आवडला आणि ते त्यांना सदेह घेऊन गेलं. आणि तिच्या सगळ्या भाकरी थापून झाल्या आणि श्रेष्ठ अशा तुकाराम महाराजांना खायला म्हणून ती भाकरी घेऊन जायला निघाली. आणि वाटेत जात असताना विचार करते की काय हे, माझा पती रोज जातोय, घर सोडून जातोय, म्हणाली संसारात अजिबात ज्यांचं लक्ष नाहीये. म्हणूनच कदाचित मला भगवंतानी ही बुद्धी दिली असावी की कुठेतरी काम करावं आणि आपलं घर भागवावं. पण असं नाहीये. महाराजांनी लोकांच्या शेताची राखण करावी. एवढेच नव्हे तर दुसऱ्यांच्या लेकी बाळी पोचवावे त्यांच्या सासरी घेऊन, आणि त्याच्या बदल्यात जे मिळालेलं असेल ना ते महाराजांनी घरी आणून द्यावं. फक्त अडचण काय होती माहिती का, महाराज प्रामाणिक होते, त्यांच्याशी वागणारी लोक प्रामाणिक होती. हा मूळ मुद्दा आहे. महाराजांनी दुकानी अत्यंत प्रामाणिकपणे केली. अनेक जण म्हणतात की महाराजांना दुकानी करता आली नाही, व्यवहार सांभाळता आला नाही. पण असं असूनही त्याचं कारण हेच आहे. म्हणाले महाराजांनी दुकानी व्यवस्थित सांभाळली, लोकांनी व्यवहार त्यांच्या सोबतचा व्यवस्थित पाळला नाही. हा मुद्दा मूळ मुद्दा आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते सांगतात ना, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. हा त्यांचा अधिकार आहे, लक्षात ठेवा. आणि असे तुकाराम महाराज ते त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसलेले. आणि ही मात्र इथून घरातून निघाली आहे आणि ती म्हणते, विचार करते, जात असताना 3 दिवस झाले गेले, अजून आले नाहीयेत. काय खात असतील, काय पित असतील माहिती नाहीये. पण महाराजांचं मात्र तिथे मन रमलेलं आहे, लक्षात ठेवा. महाराज त्या भगवंताच्या लीलांचं स्मरण करत त्या भंडाऱ्याच्या डोंगरावरती बसलेले आहेत. रम भीम रम विमान, ते म्हणतात मन कुशामध्ये रमतं माझं, तर त्या प्रभू लीलेमध्येच रमतं म्हणाले, लक्षात ठेवा. आणि ते करत असताना महाराज त्या डोंगरावर बसलेले, एकांतात बसलेले. आणि काय म्हणतात माहितीये का, वृक्षवल्ल्याभा सोयले वनचले, पक्षी सुस्वरे आळवी. वृक्षवल्ल्याभा सोयले वनचले, पक्षी सुस्वरे आळवी. झालेलं भांडण ते विसरून जात असत. आणि त्या एकांतात जाऊन बसल्याच्या नंतर महाराज त्या भगवंताच्या रमणाशी इतके तल्लीन होत जात असत की तिथे असणारे जंगली श्वापद महाराजांच्या आजूबाजूला येऊन बसत असत. अहो, पक्ष्यांनी सुद्धा खांद्यावर येऊन बसावं महाराजांच्या, इतकी शांतता महाराजांच्या मनाला मिळाली. तुका म्हणे भोज आज्ञासी ब्रह्मान, आपुलाची वाद आपणासी. तुका म्हणे भोज आज्ञासी ब्रह्मान, आपुलाची वाद आपणासी. वृक्षवल्ल्या सोजले वनचले, पक्षी सुस्वरे आळवी. पक्षी सुस्वरे आळवी, पक्षी सुस्वरे आळवी.
महाराजांची सवय झालेली होती. अहो असं म्हणतात की भंडारा सुद्धा एखाद्या दिवशी महाराज नाही आले तर त्याला चुकल्यासारखं होत असे. महाराजांना वाचून तिथे भंडारा आणलेला होता, आमचं भंडाऱ्या वाचून आणलेलं असतं म्हणाले. जय जय रघुवीर. ते म्हणाले उत्सवाचा प्रसाद कधी आहे? 5ही दिवस आहे का? जय जय. असं करून महाराज रोज तिथे बसावं महाराजांनी. आणि ही विचार करते गावात जर कुठल्या देवळात बसलेले असतील ना तर सहज अन्न घेऊन देता येतं. ग्रामीय सता देता येते अन्न सहज. ग्रामीय सता देता येते अन्न सहज. सहा कोश भंडार फलवती, सहा कोश भंडार फलवती, बसे नित्य नामोर रामा, राघोजी राजा राघोजी. म्हणाली गावात बसलेले असतील तर नेऊन तरी देता येतो, पण आज मात्र हे तिथे जाऊन बसले. भर दुपारची तळतळ उन्हाची वेळ आणि डोक्यावरती त्या भाकरीचा ते पेंडकं त्या टोपलीत टाकलंय आणि ही झर 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 पावलं टाकत निघालीये. नववार साडी अंगावर, कोपऱ्यापर्यंत बांगड्या हातामध्ये, डोक्यावरनं पदर ढळत नाही अजिबात आणि अशी ही निघाली आहे. आणि जात असताना वाटेमध्ये त्या भंडाऱ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन थांबली आहे. म्हणाली उन्हात इतक्या लांब चालत आले, आता हा सगळा डोंगर चढून जायचा. विचार करते किती वेळ लागेल. आणि जात असताना तेवढ्यात झालं काय? ती म्हणाली काय नाही, माझा धनी भुकेने व्याकुळ झाला असेल. 3 दिवस झाले त्याच्या पोटात काय नाही. मंदिरात जाऊन बसतो पहाटे पहाटे उठून आणि कितीतरी वेळ तिथेच रमतो. म्हणाली त्या भगवंताला फुलं वाहतो आणि नाम घेत बसतो. म्हणाली पूर्वरंगात आपण पाहिलेले तुझ्या दिशी अनुराग, कथा दिशी गर्ग, एकट्यानेच कीर्तन करत उभा राहावं. म्हणाली तासनतास समोर श्रोते नाही तरी काही नाहीये, हातात दगडाच्या चिपड्या घ्याव्या आणि कीर्तन करत उभं राहावं. असा तो माझा पती, त्याच्यासाठी ही निघालेली होती. आणि तेवढ्यात झप 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 पावलं टाकत निघाली आहे. करवंदीचा काटा थोर, काय झालं हो? करवंदीचा काटा थोर, मध्येच होता वाटेवर, मध्येच होता वाटेवर, पाय पडता चितयावर, फुटो निसाचार वरियाला. करवंदीचा काटा, तिचा पाय त्या काट्यावरती पडला आणि पाय भेदून तो वर आला. हो इतका मोठा काटा होता. आणि भर रक्ताची धार लागली, मटकन खाली बसली. आई मंगळाई काय केलं असेल असं म्हणतीये आणि ती कळवळतीये. हे पाहून भगवंतालाच दया आली होती. भगवंत तिथे विचार करतायत की काय बरं झालं असेल. तिचा जीव कासावीस झाला, रक्ताची धार लागली आणि हातात घेतलेला पाण्याचा तुंबा खाली पडला, तो फुटला. भोपळ्याचा तुंबा फुटला, तो पाणी सगळं सांडून गेलं. ती टोपली एका बाजूला पडली आणि ही खाली बसलेली डोळ्यातून पाणी येत आहे तिच्या. भगवंत म्हणतायत तो तुकोबाबा तिकडे बसलाय डोंगरावरती, तिला वाचवायला आता मलाच गेलं पाहिजे. आणि काय केलं हो भगवंताने? वेश पालटला, काळी घोंगडी, काळी काठी, काळा दोरा कंठी, आणि भक्तांचा तो प्रभोर ईश्वर, दीन बने जगजेठ. डोक्याला मुंडासं बांधलं, हातात घोंगराची काठी घेतली, खांद्यावरची काळी घोंगडी घेऊन तिच्या समोर उभा राहिला. पुरी एवढ्या उन्हात कुठे निघालीस? ती काटा काढण्याचा प्रयत्न करते. हो रडतच बसली का तशीच? थांब थांब म्हणाले, मी काढतो काटा. म्हणाले अहो एवढ्या उन्हात यायची वेळ का आली?
आमचं ते येडं जाऊन बसलंय म्हणाली वरती. कोण तुकोबा? होय होय म्हणाली, तेच तेच. तुला रे मेल्या काय माहित? तुला कोण ओळखत नाही माय? तू एवढं त्याचं निष्ठेने करतेस, पांडुरंगाची कृपा आहे बरं का. असं म्हटल्याबरोबर ही भडकली. हो, त्याची काय कृपा आहे? माझ्या मंगळाची कृपा आहे. माझ्या बापाने म्हस दिली म्हणाले बाहेरून, म्हणून चाललंय सगळं. जय जय. असं काय काय एक एक सांगायला लागली. हो, त्या काळ्याचं नाव घेऊ नकोस माझ्यासमोर असं म्हणतीये. पांडुरंग हसतायत गालातल्या गालात. काठा काढला हो पांडुरंग. तिच्या त्या जखमेला तिने पदराचा चिंधी फाडली आहे आणि ती खट्ट बांधली आहे. आणि भगवंत म्हणतायत की अगं आता वर कशी जाणार, मी येतो बरं का तुझ्यासोबत. असं म्हणून म्हटल्याबरोबर तिने त्याच्याकडे बघितलं. काय नाव आहे तुझं म्हणाले. त्यांनी सांगितलं माझं नाव होय, माझं नाव इट्टू आहे म्हणाला. अरे बापरे, तुझंही नाव तेच आहे का म्हणाले. आणि असं म्हटल्याबरोबर तेवढ्याच झालं काय श्रोते, तिथे भगवंतानी खरं रूप तिला दाखवलंय. आणि त्याचं ते रूप बघितल्याच्या नंतर तिने काय केलंय, तो भगवंत समोर दिसतोय तिला. हरिमुख न दिसे यास्तवा, हरिमुख न दिसो यास्तव, इकडे तिकडे स्वमुखासती फिरवी. काय पण ती जिकडे तोंड फिरवेल तिकडे 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 दिसला, तिकडे तिकडे दिसला. काय झालं? जिकडे तोंड फिरवते तिकडे तो दिसतोय, तो भगवंत तिला दिसतोय. आणि तिकडे तिकडे दिसला श्री जगदात्मा तिच्या मनाने रवी. राम राम हरे हरे राम 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 गौतम राम 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 हरे हरे राम. तो तिकडे तिकडे तिला दिसायला लागला. असं म्हणून ती ताडकन उठली. ती म्हणाली, हातात झोंडा घेतला आणि तिने त्याच्यावर उगारला. उगारल्याबरोबर तो पळून गेला. पळून गेला म्हणजे तिच्या मागेच होता. तिला जाऊन दिलं पुढे आणि तिच्या रक्षणार्थ मागे 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 चालतोय. ती येऊन उभी राहिली त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर. भगवंत महाराज पाहत आहेत, समोरून जिजाऊ येते आणि तिच्या मागे पांडुरंग चालत येतो. भगवंत म्हणतात विष आणि अमृत एकत्र चालत येत आहे म्हणा. काय हा योग आहे. तुकाराम महाराजांना आनंद झाला. ती येऊन बसली. काय भूक वगैरे काय आहे की नाही म्हणाली. लागते का नाही भूक. आता तू आलीस ना आवले, मग आता सगळं छान होईल. वाढ तू काय आणलंयस ते. आणि तेवढ्यात तो येऊन बसला तिथे. आणि कसा बसला हो, खऱ्या रूपात येऊन बसला. सगळा हृदय सोहळा. स्वर्गात अमरांची दाटी झाली, देवांची दाटी झाली. आणि ते बघतात जो भगवंत काला सुद्धा आमच्या हाताला लागू न देणारा, तो ही मिलोची भाकरी खातोय म्हणा आपल्या भक्ताच्या हातात. हातावर भाकरी दिली, त्याच्यावर ठेसा दिला, कांदा फोडून दिला तिने. आणि भक्त आणि भगवंत एकमेकांना भरवत आहेत. ती म्हणते माझ्या हरीला दे ग. तिने तोंड कपाळावर आठ्या आणल्या आली, पण दिलं. भगवंत म्हणतात अगं आवले, कितीही मला नको नको म्हणत असलीस ना, तुझ्या धन्यामुळे तुला किंमत आहे, लक्षात ठेव. श्रोते हो, एवढं जरी ती म्हणत असली तरी तिच्या धन्यावर मात्र तिचं प्रेम होतं. तिने कधीही त्यांचा त्याग केला नाही. ती म्हणाली नाही मी जाते निघून माहेरी म्हणून. कधीच म्हणाली नाही. आजकालच्या मुलींनी हे चरित्र आवर्जून ऐकावं. आणि याप्रमाणे सुद्धा संसार करता येतो ते लक्षात ठेवावं. आपण तर खूप चांगल्या पातळीवर आहोत, सुशिक्षित आहोत, बरोबर आहे की नाही. आणि असं झाल्याच्या नंतर ते दोघेही जण खातायत ते. आणि भगवंत म्हणतात की मला तिखट लागलं, पाणी देतेस का. ती पाणी शोधते पण नाही हो.
त्यांनी सांगितलं जा पलीकडचा दगड बाजूला कर, तिथे जिवंत झरा आहे पाण्याचा असं सांगितलं. सोबत होतं ते तुकाराम महाराजांच्या सोबत एक सुगड होतं. ते सुगड घेतलं, जिवंत पाण्याचं झऱ्यातलं पाणी आणलं आणि भगवंताला प्यायला दिलं. श्रोते हो, हा अत्यंत हृदय सोहळा सगळेजण वर्ण बघतायत आणि सगळेजण धन्य होत आहेत. ते म्हणाले आमच्यापेक्षा तुकारामांचं जीवन धन्य आहे. जे श्रेष्ठ भक्त आहेत दुसरं काही नाहीये लक्षात ठेवा. तो नुसते तुकारामच धन्य झाले का? नाही म्हणाले. धन्य भंडार पर्वत झाड ज्यासी लागले पांडुरंग चरण, धन्य देव पुण्यक्षेत्र झाड जेथे वैष्णवजन अवतरला. जगद्गुरु श्रेष्ठ तुकाराम महाराज की, पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो, इतकी मनापासून भक्ती प्रेम त्यांनी दिलेलं होतं. पूर्वरंगात आपण पाहिलं अपेक्षा विरहित केलेली जी असते, अपेक्षा विरहित भगवंतावर केलेलं प्रेम जे असतं त्याला भक्ती प्रेम असं म्हटलेलं आहे लक्षात ठेवा. आणि ते तुकाराम महाराजांनी केलं म्हणून लौकिकातल्या गोष्टी जरी नसल्या तरी अलौकिक अशा परमात्म्याची प्राप्ती मात्र त्यांना प्राप्त झालेली होती आणि भगवंताकडून स्वतःला खाण्याचं भाग्य प्राप्त झालेलं होतं. श्रोते हो, लक्षात ठेवा. इथे तुकाराम महाराजांचं सगळं जीवन धन्य झालं आणि म्हणून आज 400 वर्षानंतर सुद्धा आम्ही नवे नवे आचंद्र सूर्य महाराजांचं नाव आम्ही घेत राहू. लक्षात ठेवा. कशामुळे? त्याचं कारणच हे हा भक्ती प्रेमाचा परिणाम आहे म्हणाले. लक्षात ठेवा. ते कधीही प्रसिद्धीच्या मागे लागले नाही. त्यांना सिद्धी प्राप्त झाली ज्यांनी भगवंताला आपलंसं केलं. साड नाही तया साड नाही तया
कर्मयोगी काल पावी सर्वामुखी मंगलमूलमावी पळ पळता हे सर्वायुष्य माझे वसुनी उदरी माते जाहलो पूर्ण वसे कधी न करीत सेवा मी तुझी रे अनंता विषय विरत झालो तुझे आहे सत्राता सद्गुरुनाथ महाराज